सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा आता उभारण्यात आलाय। मात्र सिंधुदुर्गातील मोठ्या वादळांचा सामना हा पुतळा करणार का असा प्रश्न उपस्थित होता। अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पुतळ्याचे शिल्पकार अनिल राम सुतार यांच्यासोबत खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर शत्रूच्या मनात धडकी भरेल असा नंगी तलवार हाती घेतलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज स्थानपन्न झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। सर्वसामान्य लोक असतील किंवा शिवप्रेमी असतील त्यांना हा पुतळा पाहता येणार आहे। मात्र हा एकंदरीतच भव्य दिव्य असा हा जो पुतळा तयार केलेला आहे ते शिल्पकार अनिल राम सुतार आपल्या सोबत आहेत। सर, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये। आणि एकंदरीत या पुतळ्याबद्दल काय सांगाल? कारण आधीचा पुतळा पडला होता, त्याची दुर्घटनेनंतर हळहळ व्यक्त होत होती, राग व्यक्त होत होता। आता जो पुतळा निर्माण केलेला आहे तो कशा प्रकारचा असेल, किती वर्ष तग धरू शकतो, शिवप्रेमींसाठी काय माहिती आहे? सगळ्यात पहिले तर इथे इतकं म्हणजे वारा चालतो आणि समुद्र किनारे असल्यामुळे आम्ही याला ब्रॉन्झ C903 ब्रॉन्झ असतं, ज्याच्यामध्ये 88% कॉपर असतं, 8% टिन असतं आणि 4% झिंक असतं। या कॉम्बिनेशनचं हे स्पेशल मटेरियल आहे जे आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये पण वापरलं आहे। आणि आता डॉक्टर भीमराव आंबेडकरांचं पण जे मूर्ती करतोय आम्ही मुंबईला, त्यात पण तेच मटेरियल वापरतोय। आणि शिवाय याच्यामध्ये जे स्टील वापरले ते ड्युप्लेक्स स्टील वापरले, जे खूप स्ट्रॉंग आहे। जुन्या काळात जसं ब्रिजेस बनवायचे आणि 100-200 वर्ष टिकतात ब्रिजेस, त्या लोखंडाचं आम्ही हे मधलं स्ट्रक्चर केलेलं आहे। हे पूर्ण मूर्ती आम्ही 6 महिन्यात तयार केलेली आहे आणि याचा खालचा चबुतरा जो आहे तो 10 फुटाचा आहे। ऑस्ट्रेलियाची कंपनी आहे विंडटेक म्हणून, त्यांना याचं मॉडेल दिलं आणि त्यांनी पूर्ण स्ट्रक्चर चेक करून सांगितलं की हे 200 किलोमीटर पर आवर जी विंड येते त्याला पण हे उभं राहील। त्यासाठी एकूणच महाराष्ट्र असेल किंवा जगभरातील शिवप्रेमींसाठी आणखी एक हा नजराना आपल्या महाराष्ट्र सरकारने समोर सादर केल्याचं म्हणता येईल। कॅमेरामॅन रोहित कांबळेसह मी चेतन ननावरे, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।